नमस्कार मैत्रिणींनो, तर चला मी आज बनवणार आहे कोळंबी मसाला। तर सगळ्यात आधी ना ही कोळंबी मला त्यांनी धुवून साफ करून दिलेली आहे आणि त्याला आपण हळद मीठ आणि लिंबू लावून ठेवलं होतं अर्धा तासासाठी। तर हा म्हणजे टोमॅटोची प्युरी ही आणि हा सगळा लागणारा मसाला मी घेतलेला आहे। तर आपल्याला हा लसूण आहे ना असाच टाकायचा आहे। हा एक कांदा घेतलेला आहे कट करून, कोथिंबीर थोडीशी आणि हा मसाला आहे गरम मसाला, एवढेशी गरम मसाला। आणि हे इकडे मी थोडंसं वाटण पण केलेलं आहे, एक कांदा खोबरं आणि थोडेसे धने भाजून। तर आपण आता भाजी बनवून घेऊया। मी गॅस पेटून घेतलेला आहे आणि आता आपण आहे ना त्याच्यात 2-2.5 पळ्या मी तेल टाकलेलं आहे, कारण याला आहे ना थोडंसं तेल जास्तच लागतं। तर आपल्याला याच्यात सगळ्यात आधी आहे ना लसूण टाकायचा आहे, त्याच्यानंतर हा कांदा पण मी टाकते। याला अगदी छान असं फ्राय करून घ्यायचंय लसूण आणि कांदा। आणि मी हा अख्खाच लसूण टाकलेला आहे, कारण अख्खाच लसूण याच्यात आपल्याला थोडासा टाकायचा आहे। आपला कांदा आणि लसूण आहे ना अगदी छान असा फ्राय झालेला आहे, म्हणजे कांदा आहे ना आपला गोल्डन गोल्डन झालेला आहे आणि लसूण सुद्धा। तर आता आपण हे सगळ्यात आधी आहे ना त्याच्यात जिरे आणि मोहरी थोडंसं मी घेतलेले नॉर्मल, जास्त पण नाही टाकायचं। आणि हा हिंग आहे आणि हळद आहे थोडीशी, हळद आपण कोळंबीला पण लावलेली असल्यामुळे जास्त नाही मी वापरलेली। तर आपल्याला हे पण आहे ना मसाला थोडासा याच्यात फ्राय करून घ्यायचा। त्याच्यानंतर आहे ना आपल्याला आता ही जी टोमॅटोची प्युरी होती ती टाकून घ्यायची। तर आपलं हे ना कच्चं टोमॅटो असल्यामुळे याला पण थोडंसं 1 मिनिट चांगलं परतून द्यायचंय, कारण त्यातला आंबूसपणा थोडासा कमी होतो आणि भाजी पण टेस्टी लागते। तर हे छान असं हे परतलं होतं आणि मी ना आता मिरची पावडर, आपली घरचा जो मसाला आहे तो पण टाकून घेतलाय आणि हा एव्हरेस्ट गरम मसाला आणि थोडीशी धना पावडर होती ती पण मी टाकली, कारण आधी टाकलं तर मसाले आपले हे होतात, करपतात, म्हणून मी टोमॅटोची प्युरी पहिले टाकलेली। अगदी छान असं तेल सुटेपर्यंत याला 1 मिनिट परतून घ्यायचं आणि नंतर आपल्याला जो वाटून घेतलेला मसाला आहे ना तो पण याच्यात लगेच टाकून घ्यायचा आहे। मी वाटण केलं होतं ते पण आपण याच्यात टाकलेलं आहे आता। तर छान असं आपला आहे ना हा मसाला पण फ्राय झालेला आहे आणि मी मीठ टाकलं नव्हतं त्याच्यात, कारण आपण कोळंबीला लावून घेतलेलं आहे। तर मी थोडंसं आता चवीपुरतं जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढं पण मीठ परत याच्यात मसाल्यात टाकून घेतलंय। तर आपल्याला आहे ना याच्यात कोळंबी टाकून घ्यायची आणि फ्राय करून मग गरम पाणी करून आपल्याला याच्यात टाकायचं, कारण थंड पाणी नाही टाकायचं। इकडे गरम पाणी पण करायला ठेवलेलं आहे, आता आपण हे ना याच्यात टाकून घेऊ। आणि मी तर नॉनव्हेज खात नाहीये, कारण मी व्हेजिटेरियन आहे। माझा मुलगा आणि मिस्टरच खातात, माझी मुलगी पण नाही खात। तर मी बनवून देते, जास्त काय हात वगैरे लावत नाही, कारण त्यांनी साफ करून धुवून दिलेली मला। तर हे कोळंबी टाकल्याच्या नंतर आहे ना चांगला 1 मिनिट आहे ना मी छान असं त्याला पण फ्राय होऊन दिलंय। आता आपल्याला याच्यात हे गरम पाणी मी कोमट केलेलं आहे ना त्याला टाकून घ्यायचंय, थोडंसं लागण एवढं, जास्त पण पातळ नाही बनवायची सांगितलेली आहे, कारण माझ्या मुलाला जास्त आवडते ही भाजी। हवं तशी बनवू शकतो आपण, मी पहिलं म्हणजे आता जी ड्राय केली ना तशी पण ठेवू शकतो, पण मला थोडंसं पाणी टाकायचं याच्यात। मसाला आपला जास्त असल्यामुळे ना तरी सुद्धा शिजून ती शेवटपर्यंत ड्रायच होणार आहे, जास्त काय पातळ होणार नाही। मी लागेल तेवढंच पाणी टाकणार आहे, दोघंच खायला असल्यामुळे। ही छान अशी आपली भाजी ना शिजून तयार झालेली आहे, अगदी छान, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही, मिडियमच ठेवलेली आहे। आणि आता थोडीशी कोथिंबीर आहे ना वरतून टाकून घेऊया। तर गॅस बंद करायचा आहे। छान अशी रेडी झालेली आहे। बाजरीची भाकरी पण आपली रेडी झालेली आहे।
आणि भाजी पण शिजली. दादूला आणि त्यांना जेवायला द्यायचं आता.